आव्हान आणि आवाहन. आपल्या हिंदुस्थानची ही भूमी अविचल आहे, सनातन आहे, चिरंतन आहे. सनातनाची भक्ती हेच आमचं हिंदुत्व आणि हिंदुत्व हाच आमचा राष्ट्रधर्म. ज्यावेळी धर्मावर घाला पडतो, अधर्म उन्मत्त होतो, न्यायावर अन्याय कुरघोडी करतो, सत्याला असत्य ग्रासून टाकतं, सदाचाराला भ्रष्टाचाराचं ग्रहण लागतं, अशा वेळी एक शिवशक्ती या देशात जन्म घेत असते. सुमारे 350 वर्षापूर्वी हिंदुस्थानात यवनांनी हैदोस घातला. सबंध देशाप्रमाणे महाराष्ट्रात देखील निराशेचा घनघोर अंधार दाटला. अशा वेळी रोहिडेश्वराच्या पवित्र गाभाऱ्यात एका रुद्रमंगल शिवशक्तीनं पहिला हुंकार दिला. हे जगन्नाथा, तुझ्या साक्षीनं मी शपथ वाहतो की परधर्मीयांच्या नष्ट आणि दुष्ट आक्रमणातून मी माझ्या हिंदू राष्ट्राला स्वतंत्र करीन, धर्माचं रक्षण करीन आणि गोप ब्राह्मणांना अभय देईन. हे महादेवा, हे कार्य सिद्धीस नेण्यास मला शक्ती दे. हर हर महादेव. इतिहासाची पुनरावृत्ती होत असते हेच खरं. आज देखील राज्यकर्त्यांच्या नादान वृत्तीमुळे स्वधर्मीयांची स्थिती मोठी दयनीय झाली आहे. अल्पसंख्येच्या नावाखाली फुटीरतेचा राक्षस साऱ्या हिंदू राष्ट्राची शकल पाडू पाहत आहे, हिंदुस्थानाला ग्रासू पाहत आहे. सारा देश निराशेच्या काळ्या कुट्ट ढगांनी व्यापून टाकला आहे. शतकाची 3 आवर्तनं काळाच्या उदरात गडप झाली, परंतु 300 वर्षापूर्वीची शिवप्रभूंची ती प्रेरणा अद्यापही संपलेली नाही. स्वधर्म रक्षणासाठी जीवावर उदार होण्याची ती लसलसती लालसा संपलेली नाही. निराशेच्या त्या घनघोर अंधाराचा छेद घेणारी वीज कडाडून उठली. शिवप्रभूंचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून जगदंबेच्या आशीर्वादानं उदयाला आली शिवसेना. एक असामान्य व्यक्तित्व, हिंदू हृदय सम्राट माननीय श्रीयुत बाळासाहेब ठाकरे यांचं सडेतोड, निर्भीड आणि धडाडीचं नेतृत्व लाभलेली शिवसेना. कालिकेचे खड्ग तू की तांडवातील द्वेष तू, खांडवातील आग तू की उकळताला वाच तू, की सतीचे वाण तू की मृत्यूला आव्हान तू, शंकराचा नेत्र तू की भैरवाचे अस्त्र तू, चंडिकेचा क्रोध तू की भीतीचा उद्घोष तू, तापसीचा वेश तू की अग्नीचा आवेश तू, ज्ञानियाचे ध्यान तू, नवसृष्टीचा
संकल्प तू, की ध्वजाचा रंग तू, प्रलयंकराचा धाक तू, गीतेतला संदेश तू, क्रांतीचा आदेश तू, संस्कृतीचा मान तू, अन आमचा अभिमान तू, अन आमचा अभिमान तू, अन आमचा अभिमान तू. अफजल खानाचे कोथळे काढणारा हा महाराष्ट्र, शाहिस्ते खानाचे बोट तोडणारा हा महाराष्ट्र, सिद्धी जोहरचा जबरदस्त वेढा पडला असताना सुद्धा त्यातून सुद्धा निसटणारे आमचे महाराज आज जरी आमच्या बरोबर नसले तरी त्यांची स्फूर्ती आमच्या रक्तामध्ये भिनलेली आहे. तुम्ही वेढे टाका त्याच्यातनं आम्ही निष्ठू, तुम्ही पंजे दाखवा त्याची बोट तोडून टाकलेली आहेत. आणि जर मुसलमानांच्या अनुनय करून जर तुम्ही हिंदुत्वाचा घात आमच्या या देशामध्ये करणार असाल, आमच्या हिंदुस्थानात करणार असाल, तर अफजल खानासारखा तुमचा कोथळा बाहेर काढल्याशिवाय जनता स्वस्थ बसणार नाही, हे त्याने फक्त लक्षात घ्यावं. हिंदुस्थान स्वतंत्र झाल्यापासून आज तागायत काही अपवाद वगळता दिल्ली ते गल्लीपर्यंत काँग्रेसवाल्यांनी केवळ खुर्चीचं आणि खुर्चीचंच राजकारण केलं. आणि जनतेसाठी काय केलं हा आमचा सवाल आहे. सामान्य जनतेचा हा सवाल आहे. ज्या चीनला भाई भाई म्हणून मिठी मारली त्यांनी विश्वासघाताचा खंजीर पाठीत खुपसला आणि जनतेच्या वाट्याला पंचशीलाचा पांचजन्य आला. नेहरूंनी उडवलेली शांतीची कबुतर उडण्यापूर्वीच गतप्राण होऊन पडली. लाल बहादूर शास्त्रींची तेजस्वी कारकीर्द अल्पकाळच चमकून गेली आणि इंदिराजींचा मनमानी कारभार सुरू झाला. अतिरेक्यांच्या गोळ्यांनी इंदिराजींचा बळी घेतला. त्यानंतरची लोकसभेची निवडणूक ही खऱ्या अर्थानं शोकसभेची निवडणूक ठरली. आजोबांना आणि मातोश्रींनाही मिळाल्या नसतील एवढ्या जागा मिळवून चिरंजीव राजीव गांधी पंतप्रधान झाले. घराणेशाहीचा हा तिसरा जिंदाबाद. परंतु या काँग्रेसी राजवटीत जनतेच्या वाट्याला काय आलं? भ्रष्टाचाराला सीमा उरली नाही. बेकारीनं जनता बेजार झाली. महागाई महापुराप्रमाणे फोपावली. पंजाबात निरपराध जनतेच्या रक्ताचे पाट वाहू लागले. पाकधार्जिण्या मुसलमानांची मुजोरी वाढत गेली. धर्माच्या नावाखाली दंग्यांना ऊत आला. उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये उर्दूला राज्यभाषेचा मान मिळाला. उर्दूचा प्रश्न या देशात येतो कुठे? उर्दूची मस्ती पाकिस्तानात, उर्दूची मस्ती इस्लाम धर्मीय जेवढे कोणी देश असतील ना तिथे. आमच्या हिंदुस्थानामध्ये उर्दूचा प्रश्न नाही, भाषा चांगली असली तरी. हिंदुस्थानात लोक हो, लक्षात घ्या, आपल्या या हिंदुस्थानात राम जन्मभूमी ही समस्या होऊ शकते. हा प्रकार भीषण आहे, लज्जास्पद आहे. सत्याची मुस्कटदाबी तर अशा थराला गेली आहे की सत्याचा उच्चार करणं म्हणजे जातीय भावना भडकवणं असा सोयीस्कर अर्थ या राज्यकर्त्यांनी ठरवून टाकला आहे. या हिंदुस्थानात हिंदूंना जणू मनच नाही, भावनाच नाहीत. इतर धर्मियांचा विचार या देशात होऊ शकतो, पण आपल्याच देशात आज आपण पोरके झालो आहोत. नवे पंतप्रधान सुद्धा विजयानंतर प्रथम इमामाला भेटायला जामा मशिदीत जातात. याचा अर्थ काय? राजासाहेब गजाननाच्या दर्शनाला गेले नाहीत, इमामाच्या दर्शनाला गेले. शिवसेना त्वेषानं झेप घेते ती इथंच. हिंदुत्व आमच्या श्वासाश्वासात भरलेलं आहे.
हिंदुत्व आमच्या रोमरोमात भिनलेलं आहे. हिंदुत्व म्हणजे देशप्रेम आणि देशप्रेम हाच आमचा धर्म. आमचा हिंदू धर्म हाच आमचा राष्ट्रधर्म. पंजाब, पूर्वांचल, बोडोलँड, सीमा प्रश्न, अमुक स्थान आणि तमुक स्थान ही सर्व बांडगुळ म्हणजे काँग्रेसी राज्यकर्त्यांच्या नाकर्तेपणाची फळं आहेत. परंतु आम्ही ठामपणे सांगू इच्छितो, देशाचे तुकडे झाल्यानंतर मात्र लोक सहन करत नाही, आम्ही सहन करू शकत नाही. आणि या देशाचे दोन तुकडे आम्ही शिवसेना आणि हिंदुत्व जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत आम्ही होऊ देणार नाही. कोणी का असेना ब्रह्मदेवाचा बाप जरी खाली उतरला तरी. स्वातंत्र्य मिळाल्यापासून या महाराष्ट्रात काँग्रेसची अविरत सत्ता आहे. दल बदलू महाभाग सुद्धा वेळोवेळी टोपी फिरवून सत्तेच्या खुर्चीवर आरूढ झाले. अर्थात मूळचे ते काँग्रेसवालेच. परंतु या सत्तेचा उपयोग फक्त हम करे सो कायदा या न्यायानंच चालला आहे. या महाराष्ट्रात गरिबाला स्थान नाही, त्याला राहायला घर नाही, खायला अन्न नाही, प्यायला पाणी सुद्धा नाही. शहरांची दुर्दशा आपण पाहतोच आहोत. खेड्यांची परवड आपण अनुभवतो आहोत. तुमच्या आमच्या मुखात चार सुखाचे घास पडावेत म्हणून कष्ट करणारा शेतकरी आज अन्नाला मोताज झाला आहे. दारिद्र्यात खितपत आहे. जीवनातल्या प्रत्येक क्षेत्रात आज अनागोंदी कारभार माजला आहे. लोकहिताच्या योजनांसाठी राखून ठेवलेल्या भूखंडाचं दान राज्यकर्त्यांच्या कृपाछत्राखाली पोचलेल्या बिल्डरांच्या पदरात टाकण्यात आलं. मी बाई त्यातली नाही असं नाक उडवून म्हणणाऱ्या पुढाऱ्यांनी देखील म्हणे त्यात हात धुवून घेतले. सत्ताधीश मस्तवाल झाले, प्रजा त्रस्त झाली. सुशिक्षित तरुण दिशाहीन झाले. श्रमजीवी कामगारांना कुणाचा आधारच उरला नाही. मुंबईतले असंख्य उद्योगधंदे बंद पडले. निराधार कामगारांची उपासमार होऊ लागली. संसार उद्ध्वस्त झाले. शिक्षण क्षेत्रात इतक्या वेळा बदल झाले की विद्यार्थी पूर्णपणे भांबावून गेले. प्रवेशासाठी देणग्यांचं पीक फोफावलं. शिक्षण हे पात्रतेपेक्षा तुमच्या पैशांच्या पाकिटावर आज अवलंबून आहे. दारूबंदीच्या धोरणाचा पार बोजवारा उडाला आणि गल्लोगल्ली दारूच्या भट्ट्या खदगदू लागल्या. समाज विघातक हालचालीमुळं सामान्य माणूस भीतीग्रस्त बनला. झोपडपट्ट्या फोफावल्या. पण आमची मन इतकी मेली आणि मुरदार बनली की धारावी ही जगातली सर्वात मोठी झोपडपट्टी म्हणताच आम्ही हर्षभरानं टाळ्या पिटू लागतो. शिवसेना मात्र गेली 25 वर्ष हिंदुत्वाचा ध्वज खांद्यावर घेऊन लोककल्याणासाठी सतत झगडत आली आहे. शिवसेना हा केवळ एक पक्ष नव्हे. शिवसेना ही केवळ एक लाट नव्हे, तर अखंड सेवावृत्ती म्हणजे शिवसेना. मुंबईची वाढलेली शान आणि मान म्हणजे शिवसेना. हजारो तरुणांना उपजीविका उपलब्ध करून देण्याचा अभिनव उपक्रम म्हणजे शिवसेना. विद्यार्थ्यांमध्ये पसरत चाललेली चेतना आणि संघटना म्हणजे शिवसेना. स्थानिक लोकांना नोकऱ्या मिळाल्याच पाहिजेत ही ऐतिहासिक गर्जना प्रथम शिवसेनेनं केली हा इतिहास आहे. शिवसेना ही केवळ लाट नाही, तर महाराष्ट्राच्या आणि पर्यायानं देशाच्या कोनाकोपऱ्यात उचंबळत असलेला तो महासागर आहे. मुंबई महानगरपालिका, ठाणे नगरपालिका, खेड नगरपालिका, संभाजीनगर नगरपालिका ह्या चारही ठिकाणी आपण विजयाचे ध्वज रोवले.
परंतु तिथल्या शिवसेनेच्या जनहिताच्या कार्यात काँग्रेसच्या नोकरशहांनी वारंवार अडथळे आणण्याचे प्रयत्न केले. या सर्वावर उपाय एकच, विधानसभेवर हिंदुत्वाचा भगवा ध्वज डौलानं डोलायला हवा आणि त्यासाठी तुमचं सर्वांचं सहकार्य आम्हाला हवं आहे. तनमनानं लोकहितासाठी झटणारे श्रीयुत मनोहर जोशी, तरुणांच्या आकांक्षा सफल व्हाव्यात म्हणून लढा देणारे श्रीयुत प्रमोद नवलकर, श्रीयुत सुधीर जोशी, महापौर श्रीयुत शरद आचार्य, जनसामान्यांचं नेतृत्व करणारे श्रीयुत छगन भुजबळ, कामगारांचे चाहते खासदार वामनराव महाडिक आणि कामगार नेते श्रीयुत दत्ताजी साळवी असे अनेक नेते जनहितासाठी, केवळ जनहितासाठी सज्ज आहेत. लोककल्याणाच्या आमच्या योजना तयार आहेत. अर्जुनानं पाहिलेल्या डोळ्याप्रमाणे आमचं लक्ष्य निश्चित आहे. हिंदुत्वाचं धनुष्य सज्ज आहे. फक्त हवा आहे तुमचा आशीर्वाद. तुमचे मजबूत आशीर्वाद आमच्या युतीच्या मागे उभे राहिले म्हणूनच लोकसभेवरती हा भगवा झेंडा अभिमानानं डौलत फडकला. मगाशी गोपीनाथ मुंडेंनी सांगितलं की आपला विधानसभा एकदा जिंकल्यानंतर राजभवनावरती काही शपथविधी होणार नाही, तो या शिवतीर्थावरती होईल. आणि मी तुम्हाला आज वचन देतो की विधानसभा जिंकल्यानंतर आणि कोणत्याही परिस्थितीत जिंकणारच तो शपथविधी महाराजांच्या साक्षीने झाल्याशिवाय राहणार नाही. कारण जागा ती केवढी, तिथे मावणार तरी काय. काँग्रेसवाल्यांचा ठीक आहे, काश्मीरमध्ये जे चालले ते तुम्हाला मागच्या सभांमध्ये मी सांगितलेलं आहे, तिथे कसले पाऊल टाकले जात नाही. फक्त आता व्हीपी सिंगांकडनं आमची अपेक्षा आहे की काश्मीरमध्ये तुम्ही काय पाऊल टाकता. इमामची जर दाढी कुरवाडणार असाल तर मात्र आम्हाला गंभीरपणाने विचार करावा लागेल. आम्हाला गंभीरपणाने विचार करावा लागेल. उरली सुरली जनता दलाची काही इथे अब्रू असेल, बहुतेक आता संपलेली आहे, पण ती सुद्धा नष्ट झाल्याशिवाय राहणार नाही. आज आमचा हा विचार एकच आहे की या पत्रकारांना सांगतो, आर्थिक कार्यक्रमाची आमची मांडणी झालेली आहे. कारण सत्ता मिळवणं आणि तिथे खुर्च्या उभाला जाऊन बसणं हे आमचं धोरण नाही, हे आमचं ध्येय नाही. चांगलं सरकार तुम्हाला द्यावं, जेणेकरून तुमच्या जीवनाचे जे प्रश्न अजूनही रेंगाळलेले आहेत, 42 वर्षात जे काही सुटले नाहीत, ते आम्ही सोडवण्याचा अत्यंत जबरदस्त प्रामाणिकपणानं प्रयत्न करणार आहोत. कारण परवा दिवशी मी तुम्हाला बोलल्यानंतर, ज्या वेळेला हे सगळे निवडून आल्यानंतर ज्या व्यक्तीशी माझे काही बोलणी झालेली आहे, त्या व्यक्तीला पहिला माझा फोन गेला, अजूनही विधानसभा महाराष्ट्राची सत्ता आमच्या हातात आलेली नाही, पण केवळ वचनबद्ध आहोत म्हणून फक्त त्या माणसाला मी बोलवलं. हे 14 आमचे शिलेदार तिकडे गेल्यानंतरही बोलवलं. वास्तविक हे शिलेदार लोकसभेमध्ये गेलेले आहेत आणि मला चिंता विधानसभेची आहे आणि चिंता केवळ तुमच्यासाठी आहे, आमच्यासाठी नाही. मी त्या व्यक्तीला बोलवलं, म्हटलं बघ बाबा, तो माझा अभिनंदनही करायला आला होता, मोठा गुच्छ परडी आणली होती. बस बाळासाहेब तुमचं अभिनंदन करण्याकरता आले. म्हटलं मला अभिनंदन नको आहे, जे वचन तुम्ही मला दिलं होतं ते तुम्ही पाळणार आहात की नाही. त्याला मी तुम्हाला लिहून देतो आणि ते वचन एवढंच की जर शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाचं युतीचं सरकार ज्या वेळेला महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये स्थायिक होईल, स्थापन्न होईल, बसेल, जिंकेल, त्या वेळेला त्या प्रश्नाला आम्ही हात घातल्याशिवाय राहणार नाही. आणि तो प्रश्न म्हणजे मुंबईच्या 40 लाख झोपडपट्टीवासियांना फुकट घर देण्याच्या करता म्हणून आम्ही वचनबद्ध आहोत. मला वाटतं जगाच्या इतिहासामध्ये कुठच्याही देशाच्या पाठीवर असा जबरदस्त कार्यक्रम कुठच्याही सरकारनं आखलेला नाही, तो आम्ही आखीत आहोत. फक्त सरकार तुम्ही आमच्या हातात द्यायचंय. आणि आता तर खात्री आहे, कोणत्याही परिस्थितीमध्ये इंदिरा काँग्रेसच्या ह्या महाराष्ट्रामध्ये आता धुवून जेवढं काही राहिलं असेल, थोडंसं राहिलं म्हणजे काय शरद पवारापुरतं मर्यादित,
ते धुवायला काही वेळ लागणार नाही, फूक मारली तरी उडून जाण्यासारखं आहे. पण आम्ही 40 लाख झोपडपट्टीवासियांना फुकट घर बांधून देणार आहोत. 2 खोल्याचे फ्लॅट्स, 3 खोल्यांचे फ्लॅट्स फुकट. पाण्याचा प्रश्न आम्ही सोडवणार आहोत. कोकणामध्ये सुद्धा अनेक काही प्रश्न पडलेले आहेत. रेल्वेचा प्रश्न आता आम्ही यांना सांगतो, तुम्ही सोडवा. खनपटी बसा. मधु दंडवते आलेले आहेत, त्यांनी तो प्रश्न हाती घेतला होता. आता हे 14 शिलेदार त्यांच्या मागे लागले पाहिजेत की मधुजी, त्यावेळेला तुम्ही रेल्वे मंत्री होता आणि त्यावेळेला तुम्ही वचन दिलं, आपट्यापर्यंत कसं बसा आपण आपटलो. आता याच्या पुढे सरकणार आहोत की नाही, कोकणात रेल्वे जाणार आहे की नाही, कोकण रेल्वेचा प्रश्न आम्ही हाताळणार आहोत. दुर्दैव फक्त त्या सीमा प्रश्नाचा आहे, सीमा बांधवांचा आहे. नको तर माणूस तिथे आता मुख्यमंत्री झालेला आहे. काँग्रेसचं सरकार दुर्दैवाने त्यांच्या परत आलेलं आहे. म्हणजे नेहमी काय होतं की इकडे जर काँग्रेस असेल तर तिकडे विरोधी पक्ष असतो, आणि तिकडे जर काँग्रेस असेल तर इथे विरोधी पक्ष असतो. पण उद्याचा विरोधी पक्ष म्हणून आमचा असेल ते काँग्रेसचं सरकार आहे, वीरेंद्र पाटलाचं. त्याने सांगितलं म्हणजे सीमा प्रश्न केव्हा सुटलेला आहे? बिलकुल नाही. महाजन अहवाल 1969 साली शिवसेनेनं आंदोलन करून जाळून खाक केलेला आहे. तुम्हा तमाम शिवसैनिकांना त्याची कल्पना आहे. 69 लोक आपली मारले गेलेली आहेत. सीमा प्रश्नाच्या बाबतीत आम्ही आमची काही धोरणं आखलेली आहेत. मी स्वतः धोरणं आखलेली आहेत. जर वीरेंद्र पाटलाला ही मस्ती असेल की महाजन अहवाल आता लागू करा, सीमा प्रश्न संपलेला आहे, तर तुमचं नाक कसं दाबायचं हे त्यावेळेला आलेल्या युतीला पूर्णपणे माहिती आहे, आणि ते दाबल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. जेरी सांगू तुम्हाला. आता मुद्दे असे येतात की महाराष्ट्र सरकार आम्ही हिंदुत्वाच्या प्रश्नावरती जिंकणार, आर्थिक प्रश्नावर जिंकणार का कोणत्या प्रश्नावर जिंकणार? आम्ही हिंदुत्व कदापि सोडणार नाही, सोडू शकत नाही. अनेक वेळेला सांगितलं, पुन्हा सांगतो की हा देशाचा आमचा तुमचा नाही, त्या हिंदुस्थानाचा श्वास म्हणून आहे. शहाबुद्दीन पडला, एक सर्प चिरडला गेला या देशामधला. बांधवांनो, तुम्हाला आश्चर्य वाटेल, आम्ही जे बोलतो ते देशहिताच्या दृष्टिकोनातनं बोलतो आहे, जातीयवादी धर्मांधतेने बोलत नाहीये. काय म्हणून त्या शहाबुद्दीनच्या निवडणूक कचेरीवरती इम्रान खानचा फोटो असावा? कुठे निवडणूक लढवतोय हा? पाकिस्तानात. टाइम्स ऑफ इंडियामध्ये आलेली बातमी आहे की त्याने आपल्या निवडणूक कचेरीवरती इम्रान खानचा मोठा फोटो लावला होता. शेवटी झालं काय? 12च्या भावात गेला. इथे पाकिस्तानच्या किडी आम्ही वळवळू देणार नाही, आणि जिथे जिथे तुम्हाला दिसतील त्या आता ह्या विधानसभेमध्ये आपण चिरडून टाकायचे आहे. ज्या दिवशी माझं सरकार या महाराष्ट्रामध्ये येईल त्यावेळेला रस्त्यामधले नमाज आम्ही पडल्या बंद केल्याशिवाय राहणार नाही. कारण धर्म असा असावा लागतो की तो राष्ट्र विकासाच्या आड येता कामा नये, लोकांना त्याचा उपद्रव होता कामा नये. आमच्या हिंदू धर्माचा कुठे जर कोणाला उपद्रव होत असेल त्यांनी मला येऊन सांगावं, आम्ही त्याचा बंदोबस्त करायला तयार आहोत. पण मात्र रस्त्यावरती हे नमाज शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाचं सरकार आल्यानंतर बंद करण्यात येतील. कारण शेवटी नाहीतच आहे बरोबर, तर कशाला कुरवडत बसायचं? आणि हातात आलेले केस घरी गेल्यानंतर बायकोला दाखवायचं की एवढे आज केस हातामध्ये आलेले आहेत. हे आम्ही करणार नाही. लाऊडस्पीकर मशिदीवरचे खाली येतील. बंद. तुम्हाला मान्य आहे की या देशातल्या ह्या निवडणुका, या हिंदुस्थानातल्या निवडणुका, तुमच्या स्वतंत्र भारतामधल्या या निवडणुका मुसलमानांच्या मतांवरती आधारित असाव्यात? हे मान्य करायला तुम्ही तयार आहात? मग मोठ्याने बोलून सांगा की आम्ही कदापि सहन करणार नाही. यावेळेला एकवटून कोणत्याही परिस्थितीमध्ये शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाचा विजय केल्याशिवाय राहणार नाही. जल्लोषाने सांगितलं पाहिजे तुम्ही की ह्या वेळेला आम्ही नक्की यांचा पराभव करून आपल्या युतीचाच विजय करणार. हे कुठे मुठी आवळून मला जरा सांगा. हेच पाहिजे. खरं म्हणजे मुसलमानांचं आणि आमचं भांडण नाही हे सांगायचं आता किती वेळा? अरे तुम्हाला आता आणखीन काय करायचं म्हणजे तुमचा आमच्यावरती विश्वास बसेल? काँग्रेसने तुम्हाला काही दिलं नाही, तुमच्या पुढाऱ्याने सुद्धा तुम्हाला खड्ड्यात टाकलं,
नेतृत्व फक्त त्यांनी जपलं आणि शिवसेना एका देश विचारानं उभी राहिल्यानंतर तुम्ही देश बांधव म्हणून कुठे जवळ येऊ शकत नाही. किती वेळाला सांगायचं. मागे मी बोललो होतो आम्हाला मुसलमानांची मते नकोत, पण कोणत्या मुसलमानांची मते नकोत. आणि आजही मी ते म्हणतोय, जे देशद्रोही म्हणून या देशामध्ये राहतात, पाकिस्तान बद्दल अभिमान बाळगतायत, त्यांचे शरीर इथे आहे पण मात्र मन आणि हृदय तिथे आहेत, असले हे नादान देशद्रोही मुसलमानांची मते आम्हाला नकोत, दिली तरी नकोत. हे माझं वाक्य स्पष्ट आहे. जे आम्ही सांगू ते लोकहितासाठी. कायदा जर कुठे लोकांच्या आडवा येणार असेल तो कायदा आम्ही बदलू, पण मात्र लोकहित साधू, असं ते आमचं सरकार असेल. सूडवृत्तीनं आम्हाला कारभार करायचा नाही. सूडवृत्तीनं कोणालाही आम्हाला काही करायचं नाही. कशाला? आमचं सरकार आलं तरी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना सुद्धा आम्ही सूडवृत्तीने वागवणार नाही की ज्यांच्या सरकारामध्ये त्यांनी आम्हाला सूडवृत्तीने वागवलं. बिलकुल नाही. तरुण आहेत, चुकले असतील, गैरमार्गाने गेले असतील. उद्या त्यांना जर कळलं की आपला फक्त वापर झालेला आहे तर मात्र शाणे होऊन ते ह्या युतीच्या मागे आल्याशिवाय राहणार नाही. कारण शेवटी चुकलेली वाट सुरू आहे, चुकलेली वासरं आहे. इतपत आम्ही विचारानं जाणारी माणसं आहोत. बिपिना जाहीररित्या एक नम्र विनंती करतोय की तुम्ही मुसलमानांचा अनुनय तुमचा जर वाढत गेला, या हिंदूंकडे जर तुम्ही दुर्लक्ष केलं, तुम्हाला कदाचित ही जर मस्ती असेल की केवळ मुसलमानांच्या मतांमुळे तुम्ही तिथे अधिकारावरती आलात, तर केवळ उत्तर नव्हे तर दक्षिण मधला सुद्धा हिंदू जागृत करून तुमचं सरकार शेवटी आम्हाला खाली खेचावं लागेल. आणि फक्त येईल ते शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाचा युतीचं सरकार दिल्लीमध्ये स्थापन झाल्याशिवाय राहणार नाही. एवढी आग डोम ह्या देशामध्ये आम्ही पेटवल्याशिवाय राहणार नाही. नव्हे, आज जमीन तशी आहे. आज हिंदुत्वाचं बियाणं कुठेही टाका, रुजल्याशिवाय राहणार नाही. पूर्वी ते खडकावर पडत होतं, आता ते जमिनीवरती, चांगल्या सुपीक जमिनीवरती, म्हणजे तुमच्या हृदयाच्या जमिनीवरती पडतंय. आणि त्याचे कोम आता मला दिसू लागलेले आहेत. ह्याचा मोठा वृक्ष हो, आणि या वृक्षाच्या छायेखाली माझा हा तमाम हिंदू बांधव माय भगिनी त्या सावलीमध्ये सुखानं जगोत, सुखानं राहोत. कुठेही त्यांना कसली तरी उन्हाची तरी कुठे लागता कामा नये. आणि तुमची मुलं बाळं ही सुखात वाढवण्याकरता, त्यांचा उत्कर्ष होण्याकरता फक्त एकदाच आणि एकदाच तुम्ही ह्या युतीला विजयी करा. आणि जर पुन्हा सांगतो, नालायक निघालो तर हा बाळ ठाकरे पुन्हा कुठच्याही प्रचाराला येणार नाही. आणि असं सरकार देऊ त्यावेळेला सुद्धा मी येणार नाही. याचं कारण मी तुम्हाला सरकार दिलेलं आहे. शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाचे सरकार ज्याने 5 वर्ष तुमचं जे काम केलं असेल त्या कामावरती पुन्हा पुढची 5 वर्षे युती जिंकल्याशिवाय राहणार नाही. इतकं ते जबरदस्त काम असल्याशिवाय राहणार नाही. एवढं वचन महाराजांच्या साक्षीने मी तुम्हाला देतोय. हीच वेळ आहे शिवसेनेला विजयी करण्याची. हीच वेळ आहे भ्रष्टाचार, लाचारी, बेकारी गाडून टाकण्यास सिद्ध होण्याची. हीच वेळ आहे हाजी हाजी करणाऱ्या क्षुद्र सत्ता पिपासू माणसांना भिरकावून देण्याची. हीच वेळ आहे चिपाड झालेल्या शेतकऱ्याला साखरेच्या राजकारणातून वाचवण्याची. हीच वेळ आहे जाज्वल्य हिंदुत्वाच्या लखलखीत परंपरेला अभय देण्याची. उभा हिंदुस्तान एका हिंदुत्वाच्या भगव्या पहाटेच्या अपेक्षेनं महाराष्ट्राकडे पाहत आहे. आणि त्रस्त आणि विकलांग करून ठेवलेला महाराष्ट्र मात्र शिवसेना प्रमुख, हिंदू हृदय सम्राट माननीय श्री बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रबळ, प्रत्ययकारी आणि धडाडीच्या प्रभावी नेतृत्वाकडे डोळे लावून बसला आहे. मतदार बंधू आणि भगिनींनो, आजपर्यंत आपल्याला अनेकांनी मावळत्या सूर्याच्या साक्षी दिलेल्या आहेत. पण मी मात्र आपल्याला उगवत्या सूर्याच्या साक्षीनं बरंच काही सांगणार आहे. लोकसभेच्या निवडणुका झाल्या आणि आता विधानसभेच्या निवडणुका येत आहेत. म्हणजे खरी लढाई आता आपली सुरू होत आहे. लोकसभेला आपण विजय प्राप्त करून दिला, पण त्यापेक्षाही महत्वाचा विजय आणि त्याची तयारी
आजपासून आपल्याला त्या कामाला लागायचंय. कोणत्याही परिस्थितीमध्ये भगवा झेंडा हा विधानसभेवरती फडकलाच पाहिजे, हे माझं वचन नव्हे, तुम्ही मला ते वचन दिलं पाहिजे आणि फडकवणारच. खरं सांगायचं म्हणजे हे करण्याची काही गरज नव्हती, पण गेल्या 42 वर्षामध्ये जी काही उलटापालट झाली, मग ती केंद्रामध्ये असो राज्यामध्ये असो, परंतु त्यामध्ये तुम्हाला मिळालं काय हा प्रश्न कधीतरी आपल्या मनाला आपण विचारून पहा. अन्न, वस्त्र, निवारा, पाणी, शिक्षण, आणखीन आरोग्य वगैरे जे काय असतील ते कधी मिळालेत का तुम्हाला? नुसत्या राखीव जागांचा घोळ घालायचा, द्यायचं तर काहीच नाही. गरिबी सुद्धा अजून नष्ट होऊ शकली नाही. तुमच्या आशीर्वादानं आणि त्यामध्ये सुद्धा तुमच्या नशिबात असलं तर आणि तरच शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाचं सरकार येईल, हा आमच्या नशिबाचा प्रश्न नाही. पण सरकार जर आलं तर मात्र अन्न, वस्त्र, निवारा, पाण्याची हालत आपल्याला माहिती आहे. अजूनही या देशामध्ये आपण पाणी देऊ शकत नाही. मग 40 वर्ष केलं काय? नुसती सत्ता भोगली, उपभोगली. बरं, हा सांगण्याचा अधिकार जेवढा मला आहे तेवढा काँग्रेसवाल्यांना नाही, कुठच्याही राजकीय पक्षाला नाही. कारण त्यांनी सत्ता भोगली आहे, सत्तेच्या खुर्चीवर ते बसलेत, आम्हाला बसायचंय. आणि त्यांच्यासारखं आश्वासन जर आम्ही देणार असू तर प्रश्न मिटला. पण हा सांगण्याचा अधिकार आम्हाला का? तर आम्ही अजून सत्तेच्या खुर्चीवर बसलेलो नाही, ते तुमच्या आशीर्वादाने बसणार आहोत. आणि बसल्यानंतर मात्र त्यांच्यासारखे जर उद्या आम्ही नालायक निघालो तर पुन्हा आम्ही निवडणूक लढवणार नाही. आणि म्हणून आपल्याला सांगतो की पहिल्यांदा हे सगळे प्रश्न युद्ध पातळीवरती आम्ही सोडवणार आहोत. 40 लाख झोपडपट्टीवासियांना आपलं सरकार आल्यानंतर, युतीचं सरकार आल्यानंतर आम्ही घरं देणार आहोत. लोक विचारतात ते कसं देणार, तो प्रश्न आमचा आहे. दिलं नाही तर बोला. परंतु 40-42 वर्ष ह्या लोकांनी सत्ता भोगून सुद्धा अजून काही दिलं नाही. झोपडपट्ट्या वाढतायत, रोग वाढतायत, बेकारी वाढते आहे. काय वाढत नाही सांग? महागाई सुद्धा वाढते. म्हणजे जीवन इतकं स्वस्त, अगदी स्वस्त झालेलं आहे, भयंकर स्वस्त. पण त्या मानाने मात्र महागाई आकाशाला भिडते आहे. प्रश्न अनेक आहेत. हिंदूंचा तर प्रश्न आहे, बोलू नका म्हणतात. हिंदुस्थानामध्ये हिंदू हा शब्द वापरायचा नाही, गुन्हा आहे. पटते तुम्हाला? तुमच्या आमच्या काश्मीरमध्ये पाकिस्तानचा झेंडा आसमानात, पाकिस्तानचा जिंदाबाद नारा, आणि आमचा तिरंगा आमच्या समोर जाळला जातोय, याबद्दल कोणाला काही वाटत नाही. हे तुम्हाला सहन करायचं असेल तर बेधडक सहन करा, बेशक करा. मी मात्र हे सहन करू शकणार नाही. बरं, आमचं हिंदुत्व हे राष्ट्रीयत्व आहे, जातीय व धर्मांध काही नाही. त्या काँग्रेसवाल्यांनी काहीतरी फिल्म काढलेली आहे, आपण पाहिलीत की मला माहित नाही. पण रामाचा हात, कृष्णाचा हात, त्यानंतर गुरु नानकचा हात, गुरु गोविंद सिंगचा हात, बुद्धाचा हात, हे सगळे हात मात्र धर्मांध नाही, जातीय नाही. आम्ही हिंदू शब्द वापरल्यानंतर आणि जरा कुठे ओम दिसल्यानंतर मात्र बोंबाबोंब. हे मला काही पटत नाही. ह्या देशामध्ये आम्ही हिंदुत्वाचा प्रचार करणारच. खटले भरा हो, तसं पाहिलं तर त्या वामनराव माडिकांवरती खटला भरलेला आहे रूपवत्यांनी, काँग्रेसचा हरले म्हणून. आम्हाला त्याची परवा नाही, जा कोर्टात. न्यायमूर्तींना फक्त एकच सांगणं आहे, या काँग्रेसची ही कॅसेट पहा, व्हिडिओ कॅसेट पहा आणि न्याय द्या. आम्हाला न्याय पाहिजे. पण ते काही जरी असलं तरी आमचे लढे आम्ही लढू. पण आत्ताचा लढा मात्र तुम्हाला लढायचा आहे, कारण तो तुमच्या हिताचा, तुमच्या भवितव्याचा ठरणार आहे. अनेक गोष्टी आहेत. शिक्षण, ही पोरं, लहान पोरं पाहिल्यानंतर त्यांच्या पाठीवरचा तो पुस्तकांचा बोजा पाहिल्यानंतर हा ओझ्याचा बैल आहे की काय कळत नाही. शिक्षण त्या मुलाला जसं पाहिजे, त्याला पुढच्या जीवनामध्ये जसं उपयोगी पडेल तेच तेवढंच शिकवणार, नको ते शिकायचं नाही. आणि अनेक काही सुधारणा करणार आहोत. रस्ते म्हणजे तुम्हाला मी सांगतो असे देऊ की पहिल्यांदा मुंबई ते पुणे हा रस्ता इतका सुंदर करू, 2 तासामध्ये पुणे येईल. आता अडकलेत आपल्या ठाण्याच्या खाडीवरती, आणि पनवेल नंतर सुटका झाली तर पुण्याला पोहोचला तर पोहोचला. म्हणजे एवढा मोठा हा महामार्ग सुद्धा अजून काही सरळ नाहीये. किती तास तुम्ही तिथे अडकून बसणार? एखादा रुग्ण तिथे अडकला तर त्याची काय एखादा परिस्थिती होईल याची कल्पना करा. म्हणून रस्ते नाही, काही नाही, हे आम्ही देणार आहोत. पण हे सगळं तुम्ही घडून आणायचं आहे. ही युती यशस्वी करा. बेकारांचा प्रश्न मी सोडवणार आहे. योजना आहे, 40,000 खेड्यांना मी पाणी देणार आहे. ही निवडणुकीची आश्वासनं नाही. आश्वासनही नेहमी जरी निवडणुकीच्या तोंडावर द्यायची झाली असली तरी ही निवडणुकापुरती आश्वासनं नाहीये. हे करून दाखवणार आणि केले सुद्धा आहे. आणि अशा वेळेला सरकार तेच आणि तेच करत बसणार असाल
तर मात्र कधीही तुमचं भाग्य उजळणार नाही. शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाला आपण एकदा वाव देऊन बघा. समजा असं धरून चाला की आमचं सरकार तुम्ही दिलं आणि त्यामध्ये आम्ही त्यांच्यासारखे निघालो, तुमच्या जीवनामध्ये फरक काय पडणार आहे? कारण जे 42 वर्ष झालं त्यामध्ये आमची काही वर्ष टाका, एकूण वर्ष वाढतील, जीवन तुमचं तिथेच राहणार आहे. मग प्रयत्न करायला कोणची हरकत आहे की नाही बाबा, एकदा प्रयत्न तर करूया, काय म्हणतात ते पाहूया. हे पण फसवणारे निघतायत की का बघा. तुम्ही निघालो तर मात्र आम्ही त्यांच्या रांकेमध्ये जाऊन उभे राहू, पण तुमच्या नशिबात फरक काय पडणार आहे? पण यशस्वी झालो तर आणि नक्की दिलं तर मात्र तुमचं नशीब, तुमच्या मुलाबाळांचं नशीब पूर्णपणे आमूलाग्र बदलणार आहे. हे बदलण्याकरता मुलाबाळांसाठी तरी मात्र तुम्हाला या युतीचा विचार करावाच लागेल आणि तसा तो करावा. आणि हा भगवा झेंडा एकदा त्या विधानसभेवरती फडकला की मग सांगा मात्र मोर्चे काढावे लागणार नाहीत. नाही तर ओटसोट मोर्चा, पाण्याचा मोर्चा, अन्नधान्याचा मोर्चा, रॉकेलसाठी मोर्चा, काळ्या घोड्यावर जवळ अडवला, पोलीस उभे. शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाचं सरकार आल्यानंतर मात्र मोर्चा एक तर निघू देणार नाही आणि दुर्दैवानं जर आलाच तर तो पोलिसाकडे करवी अडवला जाणार नाही. 5व्या 6व्या मजल्यावरचा मंत्री, संबंधित मंत्री रस्त्यावरती येईल आणि तुम्हाला भेटेल, हात जोडेल, नमस्कार करेल, सांगेल बोला माय बाप हो, तुमच्यामुळे आम्हाला ही सत्ता मिळालेली आहे, ती सत्तेची खुर्ची मिळालेली आहे, काय चुकलं का आमचं? आणि ज्या विषयावरती तो मोर्चा असेल त्या प्रश्नाचं उत्तर, निर्णय तिथल्या तिथे त्याला द्यावा लागेल. करू बघू पाहतो हे चालणार नाही. आणि मंत्र्यांनी काम केलं नाही तर मंत्री जागेवर राहणार नाही. एवढं वचन, एक वचन नाम्यामधलं एक वचन मी तुम्हाला कशाच्या साक्षीने देऊ? तुमच्याच जनता जनार्दनाच्या साक्षीने देऊन तूर्त मी आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.